पुढे
नंबरची क्रेटा गाडी या रस्त्यावर लागलेली पहा, ज्यांच्यासाठी ताबडतोब काढून घ्या. माझी फक्त लोकांचा सगळ्यांचा संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना तुका म्हणे संत सेवा येती देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तद्वनश्यादि निर्लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातृ मुनीन्द्र समागत तिष्ठं तमानंदकं न परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा.
न करू प्रथम नमना दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपा झाले कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। आज ही जी काही सेवा आहे ही माझ्या वाट्याला आलेली आहे। आमचं विश्वस्त मंडळ संचालक मंडळ त्यांचा थोडा विषय होतो की आपल्या आश्रमातला एखादा कार्यक्रम कोणत्या तरी विश्वस्ताचा संचालक मंडळातल्याचा व्हावा आणि या हेतूनच त्यांच्या लक्षात आलं की आता भाऊंचा कार्यक्रम ह्या वर्षी व्हावा। काय त्यांच्या मनात इच्छा असेल पुढं पाहायचं नसेल एखाद्या वेळेला तर तसंही काय सांगता येत नाही, पण चला त्या निमित्तानं योगायोग आलाय आणि त्या निमित्ताने जी काही सेवा आहे आपल्या पुढं करायची ही पाठीवर बसलेली जी मालिका आहे आपली मालिका आणि ते महात्मे ते याच्यामध्ये प्रवेश करून आहेत आणि ते यामधून बोलवणार आहे आणि तोच विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत। कारण या ठिकाणी हा जो काही विषय आहे हे तो संतांचे ठाई आणि लाभ पाही उत्तम। संत जे आहेत ना संत या ठिकाणी संताला या ठिकाणी येण्याचं कारण नव्हतं काही, संत हे मुक्त झालेले होते। हा देह मिळाल्याच्या नंतर त्यांनी या नरद्याचं महत्व समजून घेतलं। 4 प्रकार या देहाचे पडतात पाहत। देह जो आहे ना काहींना मिळाला सुद्धा नाही आणि काहींना कळाला सुद्धा नाही असा एक वर्ग आहे। काहींना हा नरदेह मिळाला कळाला नाही दुसरा वर्ग आहे। काहींना हा नरदेह मिळाला आणि कळाला सुद्धा आणि त्यांनी आपल्या जन्माचं सार्थक करून घेतलं आणि चौथा वर्ग असा आहे मनुष्य देव मिळाला नाहीये पण या नरदेहाचं महत्व कळालं असा 4 वर्ग आहे। पहिल्या वर्गाचा जर विचार केला तर मनुष्य देह सोडून बाकीच्या सर्व जे काही योनी आहेत ना मग पशु पक्षी असतील झाड झुडपं असतील मनुष्य देह मिळालेला बी नाहीये आणि मनुष्य देहाचं महत्व कळण्याचा प्रश्नही आलेला नाही। तुम्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मनुष्य देहाला मिळालेला आहे ना सर्वांना त्यांना हा नरदेह मिळाला आहे नेमका पण नरदेहाचं महत्व कळालं नाही आणि म्हणून तिसरा वर्ग असा आहे की नरदेहाचं मिळाला आणि कळाला सुद्धा। त्यामध्ये साधू संत त्यांनी काय केलं या नरदेहाचं महत्व कळून स्वतःच या ठिकाणी आपल्या स्वरूपाला जाऊन पोहोचले आणि स्वरूपाला जाऊन पोहोचल्याच्या नंतर चौथा वर्ग आहे की स्वर्गामधलं सुख भोगणारे देवादी देव त्यांना हा नरदेह मिळालेला नाहीये। तसं पाहिलं तर आपलं फार मोठं पुण्य आहे त्यांना हा नरदेह मिळाला नाही पण त्या नरदेहाचं महत्व त्यांना कळालं। स्वर्गीचे नामाला इच्छिता की देवा स्वर्गीचे नामाला इच्छिता की देवा स्वर्गीचे नामाला इच्छिता की देवा स्वर्गीचे नामाला इच्छिता की देवा
स्वर्गीचे आमरे चिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा. आणि पुढच्या चरणामध्ये सांगितलं नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. आता हे भगवंताचं जे नाम आहे ना, भगवंताचं नाम माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ आणि विरळाला. या विरळ्याची आणि तुमची बसलेली सर्व मंडळी जो आहात त्या विरळ्याची भेट झाली आणि त्यांनी तुम्हाला ते अनादिकालचं जे तत्व जे आहे ना ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घरपोच आणून दिलं. तुम्हाला काय अट्टहास करायची गरज लागली नाहीये. असा महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि त्या महात्म्याच्या आपण कुठेही गेलं तरी आपलं नाव सांगतो आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा जो काही संप्रदायाचा वारसा जो आहे ना हा वारसा त्यांनी या ठिकाणी हे जे भक्ती मार्ग जो आहे ना पोहोचवण्याचं काम केलं. आपले त्याच्यामध्ये आता मग काही लोकांचं ऐकलं की म्हणले हे महाराष्ट्राचं नाही आपल्या भारताच्या सुद्धा बाहेर म्हणले हा काय ठेवा गेलेला आहे. म्हणजे कसं आहे की हे जे काही नाम आहे ना दुर्लभ असणारं नाम ज्या साधू संतांनी आणलं ना मग त्या संत साधू संतांचा जर विचार केला तर ते या ठिकाणी काय करतात ते अनादिकालचं भगवंताचं नाम जर दिलं ना तुम्हाला तर उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आईच्या गर्भामध्ये हा जीव जो आहे ना माता माऊलींना माहितीये असे हात जोडले होते. मळ मूत्र रक्त रेत त्याच्यामध्ये उकडून 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 तो मरत होता. तो हात जोडले मला याच्यामधून बाहेर काढा. भगवंताला दया आली आणि याला व्यवस्थित बाहेर काढलं. दिले गर्भात वचन तुझे करीन भजन. बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर सुईनीनं नाळ खांडलं आणि त्याला गाठ मारली. तिथं ते तुटलं आणि ते तुटलेलं जे काय आहे ना इथं तुटलं ते जोडण्याचं जे काही साधन जे आहे ना ते त्या महात्म्यांच्याकडे होतं आणि त्यांनी ते जोडल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी हा अभंगाचं सुरुवात केलं की माझं भाग्य जे आहे ना ते उजळलं कधी ज्या वेळेला जिथं तुटलं तिथं हे तुम्हाला जे काही अनादिकालचं भगवंताचं नाम जो काही अनुग्रह दिला सर्वांना त्या अनुग्रहाने तुमची जी परिस्थिती निर्माण झाली तुमची आपल्याला वाटतं काय झालं आपल्याला
मला सुद्धा कळत होतं त्यावेळेला काय झालं ते, पण त्या महात्म्यांनी सांगितलं की तुमची जी काय अवस्था जी काही झालेली जी आहे ना, तिला काही प्रमाण आहे का नाही, काही शास्त्र प्रमाण. म्हणजे अध्याय 1 नदी भागवत अध्याय 2 40वा श्लोक, अध्याय 3 31-32 श्लोक, अध्याय 14 23 आणि 24 श्लोक तुम्ही घरी जाऊन बघा. काही ज्यांनी वाचला असेल, ज्यांना पाहिलं असेल, नंतर ज्यांनी नाही पाहिला ना त्यांनी घरी जाऊन पहा. कारण हे जे काय आहे ना, हा जीव जो आहे ना त्या परमात्म्यापासून चुकला होता आणि चुकल्याच्या नंतर किती दिवस भ्रमंती झाली आणि संतांची भेट झाली आणि मग ते जोडलं गेलं. आणि जोडले गेल्याच्या नंतर तो जो काही आनंद झाला ना, तो विरह झाला होता ना, विरह या जीवाचा आणि त्या परमात्म्याचा. त्या विरहामध्ये जे काही झालेलं जे काही दुःख होतं ना, आणि ती भेट झाल्याच्या नंतर तो आनंद झाला. आणि त्या आनंदाचे जे काही आश्रय आहेत ना, कंठी प्रेम दाटी, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे राम रूप. भगवंताचं जे काय अंतकरणामध्ये असणारा तो भगवंत जो आहे ना, तो त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि प्रगट झाल्याच्या नंतर ती जी काही प्रेम अवस्था आहे ना, ती प्रेम अवस्था तयार झाली. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी भगवंताने आपल्या एकनाथी भागवतामध्ये केलेलं आहे. करिता अच्युत चिंतन, सप्रेम कैवर्य मन, आट्टा हसे करी रुदन, स्फुंद स्फुंदोनी ऊर्ध्व श्वासे. ही जी काय आपली परिस्थिती जी आहे ना, शास्त्रामध्ये आहे. कुणी जरी आपल्याला जरी म्हटलं ना, तर शास्त्र जर मान्य असेल ना तर बोलायचं आमच्या बरोबर. शास्त्र जर मान्य नसेल तर मग जाऊ दे, तुझं काय, तुझं तू बघ काय असेल नसेल. कारण आपल्याला चालायचे ते आपल्याला प्रमाणे, शास्त्र प्रमाणे. शास्त्र सांगेल ते मानायला पाहिजे. म्हणजे शास्त्र मानलं. आपण एकच उदाहरण घेतो की शास्त्र हे संत आणि शास्त्र हे आपले आई आणि वडील आहेत. आईने जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली लहान असताना आणि आपल्याला थोडं कळायला लागलं ना, आई सांगते, बाळा अरे हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. त्याच्याबद्दल आतापर्यंत असं कोणी आहे का एखादा आईने सांगितलेल्या शब्दाबद्दल शंका घेणारा असं कोणी एखादा आहे का आपल्यामध्ये एवढ्यात? मग संत जे आहेत ना, संत आपले आई आणि बाप आहेत, त्यांचा एक एक शब्दाचा जर विचार केला ना, तर तुमच्या जीवाचा उद्धार करण्याच्या मार्गानेच फक्त ते त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या महात्म्याचा जर विचार केला ना, श्रीपद काय सांगितले तुम्हाला अनुग्रह दिला आणि तुम्हाला चिंतन करायला सांगितलं. मला 1990 साली आणि वाघोली या परिसरामध्ये ज्या वेळेला 88, 89, 90 बाबांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि त्या ठिकाणी बरीच मंडळी साधक झाली आणि काही निमित्ताने आमचा संपर्क आला त्या वाघोलीच्या ठिकाणी. आणि असा एक महात्मा आहे, तो आता आपल्याकडे आज हजर नाही. त्याच्याकडे थोडं काम होतं म्हणून गेल्याच्या नंतर काय काम जाणाराने आम्हाला सांगितलं नाही, त्याने काय सांगितलं नाही. च्या आधीला 2 तास त्याच्या मुखामधून हे शास्त्र बाहेर पडायला लागलं. 2 तास. तुम्हाला परमार्थातलं मला काही गंध नाहीये, मला लिहिता वाचता येत नाही, पण असे त्या वाघोली ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश असे 3 महात्मे आलेले आहेत. आणि मगर सर कवडे सरांना ते म्हणजे पुढं अनुग्रह देण्याकरता परवानगी दिलेली आहे. आणि विचार असा केला की लहान वयापासून गावामध्ये कीर्तन प्रवचन असलं की वडिलांच्या बरोबर जायचं. 40 ते 45 वर्ष हे सगळं ऐकलं. पण हा माणूस जे बोलतो याच्यातला आपल्याला एवढ्या कीर्तनकाराच्या मुखातून एकच शब्द ऐकायला आला म्हणजे नक्की तर काहीतरी आहे. म्हणजे काय झालं तर इथे या ठिकाणी शास्त्र सांगतंय की संतांची भेट जी आहे ना, संतांची भेट, तर त्या भगवंताची सेवा जी आहे ना, निष्पृह सेवा जर घडली ना,
भगवंताची निष्प्रभ सेवा घडली तर भगवंत काय करतो, संतांची भेट घडवून आणतो. मग आता अशी मग आम्हाला त्या ठिकाणी 90 साली मगर सरांच्या मार्फत तो अनुग्रह मिळाला. आम्ही 2, 3, 4 जण होतो. नंतर बाकीचे 7-8 महिन्यानं कवडे सरांनी दिले. त्याच्यानंतर प्रभाताई ही जवळजवळ वर्ष 2-2 वर्ष आमच्याकडे यायचे आणि आम्हाला त्याच्या 8 तासाने आमच्याकडून ते नामाचं चिंतन करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हा जो काही आहे ना, तर हा प्रवास चालू झाला. आणि असं असताना या ठिकाणी साधू संतांनी काय केलं तर अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्याच्या नंतर तुम्हाला प्रबोधही दिला. जशी परिस्थिती तयार झाली असेल तशा पद्धतीने प्रबोधही दिला. पण प्रबोध दिला तरी परंतु 1-2 महिन्यांनी भ्रमंती त्या महात्म्यांची चालू असायची. ती चालू कशा करता असायची की तुम्हाला जे सांगितलं ना की तुम्ही हा नरदेव म्हणजे तुम्ही नाही आहात, तुम्ही या नरदेवाला चालवणारी जी काही सत्ता जी आहे ना याच्यामध्ये, हा चालतोय बोलतोय हालतोय हे सर्व जे काही चाललंय याच्यामध्ये ती सत्ता आहे म्हणून हा सर्व काही करतो. याच्यामध्ये ती सत्ता जर निघून गेली ना तर हा जाग्यावर इथं आडवा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हा म्हणजे तुम्ही नाहीये ना याचं एकदा सांगितल्याच्या नंतर पुन्हा येण्याची काय गरज. पण हे एवढी आहे का कॅप्चर करायला एका गोष्टी एका वेळेला कशा करता. एकच गोष्ट जवळजवळ आता बघा त्याच्यात आज कितवा दिवस आहे, 5वा दिवस आहे. एकच गोष्ट किती वेळा सांगितली असेल तरी पण फाउंडेशन फिट व्हायला म्हणजे आता तो प्रश्न ज्याचा त्याचा येईल आणि ते समजणार बी नाही कुणाचं फाउंडेशन कसं आहे ते. कारण का तर ज्याचा त्याचा प्रश्न स्वतंत्र खातं येते, स्वतंत्र खातं. आणि असं असताना त्यांनी जी भ्रमंती केली फक्त ते येऊ त्यांच्या मुखामधून बाबा एकच वाक्य यायचे, बाबा तुमचा निश्चय झाला पाहिजे. आणि निश्चय काय झाला पाहिजे तर तुम्ही देह नाहीये, तुम्ही देहाला चालवणारी ती सत्ता, ती आत्मसत्ता आहे, ती ब्रह्म आहे, ते तुम्ही आहात. मग आल्याच्या नंतर त्यांच्या मुखामधून काय यायचं, ज्ञानेश्वरी जर काढली ना, ज्ञानेश्वरी काढली तर त्यांनी काय सांगावं, त्यांनी त्यांच्या मुखामधल्या ठराविक उभ्या होत्या. तुमच्या अंगावर काय म्हणले, कपडे काय आहेत, कुणी म्हणायचं आमच्या अंगावर पातळ आहेत, कुणी म्हणायचं इकडे शर्ट आहे, पॅन्ट आहे, धोतर आहे. मग त्यांनी सांगायचं याचा अधिष्ठान काय आहे, एकची धागा स्वरूपावर स्थित करण्याकरता त्यांचा अट्टाहास असायचा. महाराज आता अभंग तुम्ही घेतला ना, कुणाचा अभंग आहे, संत मुक्ताबाई. मुक्ताबाईचा. किती वर्षाची होती मुक्ताबाई, 6-7 वर्षाच्या मुक्ताबाईच्या मुखामधून हा अभंग यावा, तिला एवढं दृष्टी प्राप्त व्हावी. संपूर्ण हे जे काही भरलेलं जे आहे ना ते संपूर्ण ब्रह्मच आहे जगामध्ये. कशाची दृष्टी होती ती आत्मदृष्टी होती, आत्मदृष्टी होती. माऊलीने सुद्धा ज्या वेळेला लोकांनी माऊलीला त्रास दिला ना त्यावेळेला माऊलीने सुद्धा काठी लावून घेतली होती. पण त्या मुक्ताबाईंनी सांगितलं जग रागे झाले वन्नी योगी पावन
योगी पावन मनाचा काही अपराध जनात जग रागी झाले वन्नी विश्व रागी झाले वन्नी संती सुखी व्हावे पाहिजे. काय त्या मुक्ताबाईचा अधिकार आणि माऊलीचा तरी काय तो अधिकार. अरे यांना या आळंदीमध्ये खायला सुद्धा दिलं नाही कुणी. एवढी यांची परिस्थिती असताना आणि यांनी हा जो काही वेळ जो आहे ना हा वेळ आमची बहिणाबाई सांगते बघा. बहिणाबाई संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारी लई देवालय. माऊलीने या भक्तीचा जो काही पाया जो आहे ना पाया तो अशा परिस्थितीमध्ये भक्तीचा पाया माऊलीने या ठिकाणी आणि पाया रचला. आणि त्याचा जर विचार केला जर या साधू संतांचा तर माऊली घ्या, त्याच्यानंतर नामदेव महाराज घ्या. माऊली तर उपजदास ज्ञानी होती. नामदेव महाराजांचा विचार केला तर भक्तीमध्ये स्पेशलिस्ट असणारे नामदेव राया. नाथ महाराजांचा विचार केला तर शांतीचे दूत म्हणून प्रसिद्ध होते. आणि तुकाराम महाराजांचा जर विचार केला ना तर वैराग्याची मूर्ती होती. आज आपण ज्यांचा अभंग घेतलाय ना वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज. आणि निळोबारायांचा जर विचार केला तर सद्गुरुनिष्ठा कशी असावी हे निळोबारायांच्याकडनं शिकावं. आणि हे सर्व या पाचही संतांमध्ये जे काही गुण आहेत ना ज्यांनी ध्यान ज्या वेळेला संपर्क आला असेल आपल्या श्रीपाद बाबांचा रामदास बाबांचा त्यावेळेला हे जे काय आहेत ना यांच्यामध्ये सर्व जे काही गुण ना तंतोतंत जसेची तसे आपल्या पुढं म्हणजे विचार करा आपण कुणाची लेकर आहोत आपल्यावर कुणाची कृपा झालेली आहे. आणि असं असताना या ठिकाणी आणि त्यांनी काय केलं तर आम्हाला या ठिकाणी मुक्ताबाईचा जर विचार केला 1400 वर्ष शरीर गेले जतन 1400 वर्षाचा चांगदेव. आपण सहज एखाद्याला म्हणतो हे काय चांगदेवाची अवलाद आहे. अरे चांगदेवाची अवलाद याला नाही म्हणत. चांगदेव आहे ना एवढा ज्ञानी होता ना 4 वेद 6 शास्त्र सगळं मुखद होत. पण होतं काय फक्त तो मरणाला घाबरत होता. आणि आपले तेच झाले. आपणही म्हणतोय आम्ही कोरोना मधून वाचलो. आता वाचाय करता मराय करता त्या महात्म्यांनी अट्टास केलाय का आपल्याला. मराय करता घेतले का तुम्हाला जवळ. तुमचं मरण ज्या वेळेला तुम्हाला अनुग्रह देणार हे केला त्यावेळेला तुमचं मरण मारूनच टाकले. आपला फक्त त्याच्यावर निश्चय नाही त्याच्यावर फक्त काय आहे आपण विचार करायला पाहिजे. एकच गोष्ट सांगितली चांगला विचार केला तर. आता चांगला विचार करायचा तर आपलं डोकं चालवायचं ना आपण चांगला विचार करायचा. काय चांगला विचार करायचा आहे का विवेक. विवेक आपला जागेवर आहे का ज्याचं त्याने पाहायचे. आणि असला तर तो कधी आणि कधी मधी आणि सतत 3 ऑप्शन आहेत बघा याच्यामध्ये 3 ऑप्शन. हा विवेक आपला कधी जागा असतो का कधी मध्ये जागा असतो का सतत जागा असतो. याचं एखादं सांगा ना काहीतरी कधी पाहिजे म्हणजे. आमचे काही दिसत नाही पुढे ते दररोज असते याला पाठाला असते. सुजाताताई आहे का पुढं नाही पण असं सुद्या आमची फटतरी का काय आहेत ना 3 ऑप्शन आहेत बघा आपल्या पुढं. माझ्या सहित बरं का मी म्हणतो की तुम्ही मी सोडून नाही तुम्हाला. आपलं कसं आहे की आपल्या स्वार्थाप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे सोयीप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे
तसं नाही चालणार. त्यांनी जे केलेलं आहे ना आपल्याला सतत आपण त्याच्यावर आरूढ असलं पाहिजे आणि मग नंतर जे काय मग पुढं त्याच्यावर आरूढ असल्याच्या नंतर हा जो बाकीचा जो काही व्यवहार आहे ना तो प्रारब्धानुसार चालणारच आहे सर्वांचा. ज्याचं ज्याचं जसं प्रारब्ध आहे ना तोपर्यंत त्याला ती गोष्ट करावीच लागणार आहे. आपल्या मेटकरी बाबांनी किती वेळा एकच गोष्ट सांगितली की एक वस्तू पुढे आणायची, त्यांच्या पुढे नेहमी आता दुसरी वस्तू नसायची. त्यांनी मोबाईल उभा करावा पुढं. म्हणजे हे काय आहे, मोबाईल दिसतोय म्हटल्यावर मोबाईलच म्हणणार. अहो हा मोबाईल नाहीये. कारण वेदांताचा सिद्धांत ते सांगायचे नेहमी, जी वस्तू ज्या काळी जशी दिसते ती वस्तू त्या काळी नसतेच. ती नसते म्हणजे मग काय असते ते त्याला म्हणतात ते लय चिंतन. लय चिंतन प्रत्येक गोष्टीचं जर कोणती वस्तू पुढे घ्या. आता त्यांनी मोबाईलच घेऊन आपल्याला सांगितलं. म्हणजे मोबाईल मध्ये काय काय म्हणजे मोबाईल कशाचा आहे तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचतत्वाचा आहे. आणि पंचतत्व जे आहेत ना पंचतत्व तर पंचतत्व एकात एक पृथ्वी पाण्यामध्ये पाणी, अग्नीमध्ये अग्नी, वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये आणि आकाश कशामध्ये तर मायेमध्ये. आणि माया कशी आहे तर माया नसलेली आहे. मग आहे ते काय आहे, आहे ते ब्रह्मच आहे. पण आता ही दृष्टी केव्हा यायची आपल्याला. माया त्याच्यावर आद्यस्थ आहे आणि आद्यस्थ वस्तू जी आहे ना अधिष्ठान स्वरूप असते. हा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि असं असताना या त्या महात्म्यांनी आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगितलं. सोप्या भाषेमध्ये मग कोणताही दृष्टांत घेऊ द्या. वाघोलीच्या कार्यक्रमामध्ये असलं ना की तिथे विचारावा गोरक्षेडला म्हणा तुमची जी वाघोली आहे ना दाखवा ना आम्हाला वाघोली. आपण हात काढायची ही वाघोली त्यांनी करायचा. आणि वाघोली नाही हे दगड माती घर आणि हे आहे कुठली वाघोली आणि याला नाव ठेवलं. तसं आपलं जे आहे ना आपलं सुद्धा हे आहे ना आपल्याला हे ओळखण्याकरता हे फक्त नाव ठेवलेलं आहे. तसं पाहिलं तर तो भगवंत ज्याच्या ठिकाणी आहे देव नटला नाना परी आणि भरवून उरला चराचरी. अशी कुठं जागा शिल्लक नाहीये की तो नाही असा. पण ती जी काही दृष्टी जी आहे ना ती दृष्टी आपल्याला आपल्या याने मिळणार नाही. म्हणून तर या ठिकाणी सांगतात की संतांच्याकडून जो काही लाभ होता तो होतो ना तो हा की पद्मनाभ जोडल्याच्या नंतर ती दृष्टी प्राप्त होते. आणि मग त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी दुसरा अभंग सांगितला. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावटी. कारण जे काय आहे ना पाप असेल काय असेल कर्माप्रमाणे जे काही घडलेलं असेल पाठीमागचं ते भगवंताच्या नामानं माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलं. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. बाबांनी सांगावं की आता आपलं तुमचं गाव आहे ना एवढं मोठी गवताची गंज जर असेल आणि वाऱ्याच्या दिशेने जर त्याला एक काडी जर लावली एक काडी तर या अख्ख्या सगळ्याची राख व्हायला किती वेळ लागेल एका क्षणामध्ये.
जसं माऊलीने इथं तुम्हाला दृष्टांत दिला की तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि हरिपाठामध्ये या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काय सांगितलं, नाम सोडून काय सांगितलं. प्रत्येक अभंगाचा जर विचार केला आणि एवढे सगळे 27 अभंग झाल्याच्या नंतर आमचे बोलवडे बाबा त्या अभंग जर कोणी घेतला नाही ना तर लगेच खवळून येतात पुढं. कोणता अभंग 27 अभंग झाल्याच्या नंतर एक महत्वाचा अभंग तिथं माऊलीने लास्ट मध्ये टाकला. त्याला कोणाचे हे घर हा देव कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची झाली, मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याचे दे. काय अभंग आहे. आणि हे सगळे झाल्याच्या नंतर मग पुढं म्हणजे कसं आहे की जसं लहान मुलाला थोडं थोडं दूध, नंतर थोडं दुधाचा काला, त्याच्यानंतर मग भाकरी, असं स्टेप बाय स्टेप असे माऊलीचे जे काय अभंग आहेत ना त्या ठिकाणी. आणि ते अभंग झाल्याच्या नंतर मग पुढे विचार करायला सांगितला. कोणाचे घर हा देव कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणी. मग असं असताना या ठिकाणी आपण जे काय आहोत ना या ठिकाणी संतांची जर कृपा जर झाली ना, संतांची कृपा, तर मग मात्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तो जे काय अनुभव येतोय अनुभव, आणि तो अनुभव या ठिकाणी आणि त्यांनी आपल्याला स्वतःला अनुभव आणून दाखवला. कारण गुळ जो आहे ना, गुळ एखाद्या मुक्याला जरी दिला ना तरी गुळाची गोडी त्याला तेवढी. आणि एखाद्याला जर चांगल्या बोलक्या माणसाला जर गुळ दिला ना, त्याला म्हणलं गुळ कसा आहे ना, तुला म्हणजे रंगून सांगाल की बा गुळ इतका गोड आहे, असा गोड आहे, तसा गोड आहे, तसा. पण हा जो काय असा मुका असला ना असा, तर त्याला गुळ कसा आहे ना सांगायला त्याला म्हणजे काय सांगावं. तो बसतोय ब्या ब्या करीत, पुढे तुम्ही एवढी आणि आयाला केलाय उभा, आणि हा आता इथं तुमच्या पुढं काय सांगणार, याच्यापेक्षा काय सांगणार आहे. मग असं असताना या ठिकाणी संत जे आहेत ना, तर या ठिकाणी सांगतात की संतांच्या जर भेट जर झाली ना तर मग मात्र या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय. भाग्य माझे धन्य झालं नवसारी. संतांचा जर विचार केला ना तर सद्गुरू आणि गुरु याच्या बाबतीमध्ये थोडा आपण विचार करू. नाथ महाराजांचा जर विचार केला तर गुरुच्या बाबतीमध्ये एक गोडी आलेली आहे. जे जे यातीचा व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरुची साचार परी पैलनार पावनेरू सद्गुरु वेगळाच. नाथ महाराजांची ओवी आली. त्याच्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चारू, तेही कुलगुरु साचारू परी पैलनार पावनेरू सद्गुरु वेगळाच. माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैलनार पाविता सद्गुरु वेगळाच. मग सद्गुरु कशाला म्हणायचं तर ब्रह्मज्ञान उपदेशी आणि अज्ञान अंधार निरसी
आणि जीव आत्मया आत्मयाशी ऐक्य करी. मग त्यावेळेला जे काही सुख होतं ना त्याला शाश्वत सुख म्हटलेलं आहे. सुख जे आहे ना सुख व्यवहारातलं सुख होतंय आणि मावळतंय. जसं एक दृष्टांत आहे बघा की एका जोडप्याला मुलगा होत नव्हतं. बरेच दिवस गेले आणि त्याच्यानंतर देव पावला आणि दवाखान्यात त्या ताईची डिलिव्हरी झाली. आता डिलिव्हरी झालेली आता एका क्षणामध्ये कळती माझी आणि मोबाईलवर त्याचा मेसेज आला की म्हणले डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर लगेच बऱ्याच दिवसांनी झाला म्हटल्याच्या नंतर मग 10-5 किलोची पेढे घेतले. गाव मोठं होतं. एका बाजूने पेढे वाटायला सुरुवात केली. 10-5 मिनिटं 10-15 मिनिटं अर्ध्यापर्यंत आलं. पुन्हा फोन आला म्हणले मुलगा झाला होता परंतु मुलगा संपला. व्यवहारातलं सुख जे आहे ना असं सुख आहे. निर्भेळ जे सुख आहे ना ते या ठिकाणी माऊलीने सांगितलंय. अध्याय 13 आणि 131 132 किंबहुना सोय जीव आत्मयाशी जाय तेथ जे होय तया नाव सुख ऐसी ये अवस्था न जोडता पारता जे जे की जे ते सर्व दुःख झाले. एवढं जर गोष्ट जर नसेल ना किती तुमचा असू द्या परमार्थ चाललाय ना परंतु जे काय आहे ना शाश्वत सुख आहे ना शाश्वत सुख तुम्हाला केली खटपट वाया घरी खटापटा तरी त्या नभवती याच्या दारवटा जाणू जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे स्थिती रोजीची वाटावो धन्य ही आनंदाची सापडली वेळ तेने संत भेटले सोजवळ तेने फेडीला बुद्धीचा मळ आणि दृष्टी दाखविला ईश्वर. याच्यामध्ये आपण बसलो बरं का. आपला विचार आपण आपल्याला आपलं समजाना काय आहे ते आपलं कारण याच्यामध्ये बसलो याचं कारण आहे पाठीमागच्या काही जन्मामध्ये असेल ना ते आपलं प्रारब्ध जोडलेलं होतं आणि म्हणून या ठिकाणी संतांची आणि आपली भेट झाली आणि ही जी काय अवस्था जी आहे ना परमार्थामध्ये जे काय आहे ना तो या ठिकाणी भाव लागतो. हरिपाठामध्ये भावाचे किती अभंग आहेत आहे आम्हाला भाऊ माहिती तुला. भावबळे आकडे रवी ना कळे भावे विन देव न कळे भावे विन देव न कळे निसंदेव गुरु विना अनुभव कैसा कळे. हा देव भावाचा मुखेला भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती असू द्या असू द्या. त्या अंतकरणातला तयार झालाय तो पुढे आलाय काय करणार. संतांचा जर विचार केला ना तर नामदेव महाराजांची भक्तीचा जर विचार केला तर देवाने पुढे यावं आणि नामदेव महाराजांच्या ताटातून देवावर नवे नवे नैवेद्य खावा कीर्तनात नाचावं. पण त्या सुद्धा नामदेव महाराजांना आणि मुक्ताबाईचं निमित्त करून
आणि त्याला कच्चं ठरवण्यात आलं आणि पांडुरंगाने सांगितलं तू नामदेवा मला पाहतोस ना, हा विठेवर उभा आईला एक दिवशी पाहतोस, मी असा एक दिवशी नाही रे बाळा, मी हा सर्व व्यापक आहे पण ती दृष्टी तुझ्याकडे नाही, त्याला तुला जावं लागेल विसोबा खेचर स्वामीकडे. आणि मग ज्या वेळेला विसोबा खेचर स्वामींच्याकडे गेल्याच्या नंतर नामदेव महाराजांच्यावर कृपा झाली ना, त्यावेळेला नामदेव महाराजांच्या मुखामध्ये ह्या अभंग ज्यांना अनुभवाला त्यांच्या मुखामधून निघालेले आहे संतांची जी काय अभंग आहे. मग तो नामदेव सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझे निळवरांची सद्गुरु निष्ठा येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी माझी वाढवली मती गुण वर्णावया सुधी निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. ही काय आहे ना, हा तो संतांच्या कृपेचा जो काही प्रसाद आहे ना, तो प्रसाद या ठिकाणी त्यांना प्रत्येक संतांना बाबाजी चैतन्याची भेट झाल्याच्या नंतर तर परमारायांच्या मुखामधून शास्त्र बाहेर पडलं आणि ते शास्त्र बाहेर पडल्याच्या नंतर असं ते काय तुकाराम महाराजांच्या मुखामधून शास्त्र बाहेर पडायला लागल्याच्या नंतर तिथली जी काही मंडळी होती ना, ती जी काही ब्राह्मण समाजाची जी मंडळी होती म्हणले यांना हे कुणबेचे यांना काय अधिकार आहे म्हणले असा लोकांना आणि अभंग तयार करायचा आणि लोकांना सांगायचा. पण आता त्या तुकाराम महाराजांची माझी मध्ये झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे संतांची कृपा झाल्याच्या नंतर त्यांच्या मुखामधून शास्त्र बाहेर पडायला लागलं आणि शास्त्र बाहेर पडायला लागल्याच्या नंतर त्यांनी काय केलं तर या गावाला जा त्या गावाला जा, कारण घरी थांबायचेच नाही ना, भंडाऱ्यावर जा गोराड्यावर जा. मग असं करत असताना म्हणले याला आवर घालायला पाहिजे म्हणजे आता तुकाराम महाराज या अभंग आहे ना. मग त्यांनी काय केलं, वाघुली गाव आहे बघा वाघुली, त्या वाघुलीचे रामेश्वर भट्ट म्हणून ते एक त्या समाजामध्ये त्यांच्या याच्यामध्ये ते मुख्य होते आणि तिथल्या पाटलांना सांगितलं की त्यांना निरोप करा, त्यांना बोलवून घ्या. आणि बोलवून घेतल्याच्या नंतर त्यांना तिथं तुकाराम महाराजांना तिथं बोलवलं गेलं. बोलवल्याच्या नंतर सभा भरली त्यांची सगळी. तुकाराम महाराजांना बोलवलं, म्हणले काय तुकोबा तुम्ही काय अभंग तयार करताय लोकांना सांगताय काय, तुमचा अधिकार आहे का तो? आता संत जे असतात संतांच्या मुखामध्ये शब्द तुम्हाला असं वाटतं जेवढे मऊ असतात ना तेवढे कठीण असतात, कारण ते या देवावर उदार झालेले असतात. आणि मग त्यांनी काय सांगितलं, वेद जे तुम्ही जे आहे ना मग पाठकार्य केलेले आहेत ना तुम्ही वेदाने, वेदांचा तो अर्थ आमाशीचे ठावा येराने व्हावा म्हणले, तुम्ही डोक्यावर घेऊन राहा म्हणले. म्हणजे याला आता जरा जास्त बडबड सुटली बरं का. म्हणले काय करा, याचे जे अभंग आहेत ना ते अभंग गोळा करा आणि इंद्रायणीमध्ये घेऊन जा आणि इंद्रायणीमध्ये घेऊन जाऊन तसे बुडणार नाही त्याला दगड बांधा आणि पाण्यामध्ये बुडवा. तशी कृती केली, इंद्रायणीमध्ये बुडवले ते अभंग. आता हे तुकाराम महाराज होते प्रपंच श्रीमंत होते बरं का. सुरुवातीचा विषय जर घेतला तर त्यांचे लोकांच्यावर कर्ज होते, जमिनी कुठं काय असं म्हणजे श्रीमंत सावकार होते. पण काही दिवसानंतर त्यांनी
त्यांना तो प्रपंचामध्ये थोडा संतांची कृपा झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झाले. आणि मग हे तुकाराम महाराज ज्या वेळेला इंद्रायणी मध्ये बुडवले ना, 14 दिवस निराहार, अन्न नाही पाणी नाही, आणि ध्यास धरला भगवंता. आणि मी सगळं ते प्रपंच जे आहे त्याच्यावर सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि तुझ्या भजनाला लागलो. आणि तूच माझ्या मुखामधून हे अभंग बाहेर काढले आणि हे तुलाच पावत नाही म्हणले. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी जाई. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी जाई. अनुतापाची जाई हाती हरवी. वैराग्याची निष्ठा प्रगटुनी जावी. देवा तुलाच पावत नाही. तुझ्यामुळं करता म्हणजे प्रपंच तर सगळ्याचं त्याचं ते केलंच केलं आणि तुझ्या मुखामधून अभंग बाहेर काढलेस आणि आता तुलाच पावत नाही म्हणले. म्हणूनच त्यांचं निमित्त करून म्हणले हे अभंग बुडवायला तूच कारणीभूत आहे. 14 दिवस ठाण मांडलं. 14 दिवस ठाण मांडलं आणि 14 दिवसानंतर ती जलदेवता आहे ना, जलदेवतेने ती जे अभंग आहेत ना असे वर आले. त्याचं कारण सांगतो का अभंग वर आले. तुकाराम महाराजांचे ज्या वेळेला त्यांचे जे कर्ज खाते होते ना, कर्ज खाते वैराग्य निर्माण झालं ना, त्यांनी ती कर्ज खाती घेतली आणि ते इंद्रायणीला अर्पण केली. तिच्यावर कर्ज झालं. तुकाराम महाराजांनी हे जे काही अर्पण केलं ना तिला वाटलं याने जर हे सगळं अर्पण केलं मग आता याचं जे काय आहे जे आता याच्या मुखामधून बाहेर पडलंय ना त्याचं त्याला परत द्यावं ना त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या जलदेवतेने तुकाराम महाराजांचा अभंग जळी दगडा सहित वया तारी जैशाला, जसं पाण्यावर आपण अशा लाया टाका तुम्ही त्या वरचीवर अशा तरांतात अशा अभंग तुकाराम म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणावी त्यांचे दास पुढे
दास पुढे आस उरेना. तुकाराम महाराजांची जी काही परिस्थिती आहे पुढं त्यांना कोणती गोष्ट हवी असावी त्यांच्याकडे विषयच राहिला नाही. जरी कुठं जरी गेले ना तरी त्यांना जरी एखाद्याने कुणी काही जरी दिलं ना किंवा महाराजांना द्यावा, महाराजांनी घरी न्यावा, की वाटेने चालता चालता वाटून टाकायचे ना, आहे तसे आले तसेच हे व्हायचे. कारण त्यांना कुठं विषयच राहिला नव्हता. फक्त काय तर भगवंताचं जे काय आहे पांडुरंग ध्यानी, पांडुरंग विषय बघांचा झाला विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. कारण त्यांचा जो निश्चय होता, देव माझा मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा. देव पावयाशी गेलो तेथे देव होऊन ठेवलो. त्यांनी जो काही देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐका आला घर. आता तुकाराम महाराजांनी देव वाटला. विचार करा, आपल्या महात्म्यांनी काय केलं, श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, तोच देव वाटला. कारण ते जे काय आहे ना, त्या काळी जे होतं ना, आपण म्हणतो पूर्वीचं काय राहिलेलं नाही. आता पूर्वीचा जो सूर्य पूर्वीला उगवत होता ना, आता अजून त्याचा बदल नाही झाला की तो पश्चिमेला उगवते. मग पूर्वीचं जे काय होतं, बाजरी पेरली तर त्याला बाजरीचे दाणे यायचे, गहू पेरले तर त्यावेळेला गव्हाचं उत्पन्न यायचं. आता काय त्याचं वेगळं होतंय. त्या वेळेला त्या साधू संतांना त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने जो अनुभव आला तेच नाम तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे. आणि मग तुम्हा आम्हाला ते नाम मिळाल्याच्या नंतर त्यांना जो अनुभव मिळाला तो आला, तो आपल्याला सुद्धा आलाच पाहिजे. असा काटा आपला टाक. संतांना जो काही कळवला होता ना, संतांना कळवला की आपण आपल्याकडे पाहिले त्यांनी, आणि या संसार सागरामध्ये बुडतात. संसार सागरामध्ये किती वेळा जन्माला यायचे, किती मारायचे, किती वेळा जन्माला यायचे, असं कधी विचार केल्याच्या नंतर आणि त्यांनी काय केलं तर आपण महिनाभर जो काकड आरतीचा कार्यक्रम करतोय ना, त्याच्यामध्ये अभंग आहे बघा. त्यांनी काय केलं, आपल्याला जाग केलं. उठा जागे वारे आता, केलंच केलं. त्याच्याही पुढे गेले
उठा उठा साधू संत दादा बोले आणि त्याच्यानंतर देवाला सुद्धा जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समय साधू संतांना जाग केलं, देवाला जाग केलं. त्याच्यानंतर जोगी जे बघा जोगी जोगी जगदोगी जागता जगदेव राखा ताई भाऊ. जगाला जाग केलं, तुम्हाला जाग केलं, साधू संतांना जाग केलं, देवाला जाग केलं. आणि त्याच्या पुढं असा आपल्याला ओढ लागते. काकड आरतीला जे लोक असतात ना, काकड आरतीला त्यांना असं वाटतं मला मिळतंय, म्हणायला लागत त्याला मिळतंय. मग ते म्हणते मी मुका म्हणणार. बर मग मुका काय म्हणतोय? अरे मुका म्हणतोय काय? होत पहिलीचा मला होत पहिलीचा
मजा येते काकड हाते बरं. पण अभंग चाली लावून म्हणून ना त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे. त्याचा विचार आपणच करायला पाहिजे. म्हणजे हा मुख का झाला, हा बाहेर का झाला, हा अंधारा का झाला. मग आपण त्यांनी दिलेली हे जे आहेत ना ते शब्द आपण त्याचा आपल्याला बांधून घेतले पाहिजेत ना. आपण त्याचा विचार करण्याकरता ते दिले आपल्याकरता. आता जे काकड आरतीला येतच नाही मंदिरामध्ये त्यांना काही जागा करायचे आणि तुम्ही तर देवळात आलाय जागा म्हणजे याला काकड्याला तुम्हाला तरी काय जागा करायची. पण तुम्ही इथे येऊन सुद्धा आहे ना त्या विचारावर नाही म्हणून तुम्हाला म्हणजे जागा करायचे. आता या 8 दिवस बघा ते खेळला आहे ना, खेळला आमच्या नाही माऊली शेते नाही आपल्या बाबांचं काय नाव येते नाही नाही आता पुढं बसलेत. पण माझे काय कॅम्प्युटर असं शिंदे बाबा नाही आपला कार्यक्रम तिथं शिंदेच्या तिथे केला ना आपल्या ज्ञानेश्वरीवर संपत बाबा हांडे नावाचे पुढं असे बंद होतात. पुढं संपत बाबा हांडेने काय ती ज्ञानेश्वरी काय अशी काय सहज येते का पुढं अशी काय. त्याला 8 तास केला त्यांनी त्याच्यावर आणि 8 तास केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ती काही त्यांच्या मुखामधून बाहेर पडताना तर ऐकणाऱ्या मंडळीला असं वाटतं पुढे जाऊच नाही. आता आपला इथं आजचा तर इथला जर विचार जर घेतला आपण ज्या वेळेला प्रवचन सुरू करतो का इथल्या लोकांना प्रश्न पडतो जे काही व्यासपीठावर आहे की आता या माणसाने येऊन पुन्हा सांगावं पुढं बसलेले सगळे आहेत आतमध्ये. पुढं यायचं म्हणलं तर वरडून वरडून गेलं तरी पुढं येत नाही. इथं आपण आलोय कशा करता 8 दिवस इथं आल्यावर नेमकं करायचं काय. काही जेवतात आणि वरच झोपतात तिकडं. आम्ही जातो इकडं तिकडं आणि जायला मस्त झोपल्यात. आणि मग त्याच्यापेक्षा तुम्हाला काही घरी झोपा नाही तर कसं करता आलात तुम्ही हा फायदा उठवा नाही तर आल्याच्या नंतर असे महात्म्य जे आहेत ना. आणि मग नंतर आपलं 5 ते 6 मग मेटकरी बाबाचं प्रवचन चालू होतं. मग आता दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आमच्या सारखाच पळत येतो कुठून जावं पळत काही काम असतील ते टाकून पुढं बसवतोय. मग सगळे बसतात आणि मग जशी काय एखादी टाचणी पडली तर आवाज येऊ नये ना इतकी अशी म्हणजे कशामुळं ते शब्द जे आहेत ना ते शब्द तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला भेटण्या इतके त्यांच्या मुखामधून येतात. आणि ते आल्याच्या नंतर या ठिकाणी नक्कीच या देहावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून या ठिकाणी जे आहे ना संत या ठिकाणी जे आलेले आहेत ना ते तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करण्याकरता. माझा आजचा जर विषय जर पाहिला ना तर अभंग वेगळा होता. मला आता हे या ठिकाणी काय झालं एका दुसऱ्या दिवसाच्या एका ताईने तो अभंग घेतला सद्गुरु वाचून संसारिक तारक ते माझ्या थोडा पाठाचा होता. हा थोडा मला जड गेलाय. आता तुम्ही म्हणता हे कीर्तनाला उभे राहिले आणि अभंग निघून आणलाय. आता हे पुढे काय करणार आता मी तरी काय करू कमी जवळही लागलो. सद्गुरु वाचवणे संसारी तारक नसेची निष्ठंका. इथं जर हा या मध्ये जर तुकाराम महाराज हे सांगतात तर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जो मज होय अनन्य शरण त्याचे जिवारी मी जन्म मरण शरणागता शरण बिजू. तुमचं जर जन्म मरण जर हे करायचं असलं तर तुम्हाला शरण या. आणि इथं तर सांगतात सद्गुरु वाचून संसारी तारक म्हणजे सद्गुरु आपल्याला या संसार सागरामधून बाहेर काढतात. या 2 भूमिका आहेत पहा 2. इकडं भगवान श्रीकृष्णाची भूमिका आहे आणि इकडं भूमिका जी आहे ना तर इकडं भूमिका आहे संतांची भूमिका. पण हे जे काय आहे ना ही दोन्हीची भूमिका एकच आहे. त्यांनी काय केलं तिथून मग त्यांना ती गोष्ट करता येत नव्हती म्हणून त्यांनी निमित्त केलं हे संतांना या ठिकाणी हे जे कार्य जे आहे ना संतांच्याकडे सोपवलं. आणि मग या ठिकाणी ते संतांच्या मार्फत मग ते कसे तर उघडे परब्रह्म
सद्गुरूची मूर्ती ती काय एवढ्या मध्ये आहेत का सद्गुरू तुमचे? ते उघडे सद्गुरूची मूर्ती. जर विचार केला ना, आपण जर म्हटलं ना ज्ञानेश्वरीमध्ये, आपण इथं व्यासपीठावर बसताना मध्येच हृदय सद्गुरू जिने तारिलो हा संसारपूर, म्हणजे हा बरं का संसारपूर. मग आता असं जर असेल तर मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच ना. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे म्हटल्याच्या नंतर मग तो कुठे नाही असा. जसं देव आहे ना, देव सर्व ठिकाणी आहे ना. मग देव आणि संत वेगळे नाहीत, म्हणजे संत वेगळे नाही. मग भगवंत सांगतो ना, म्या बोलविले वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जगाशी चालता मी देव. मग आपली ही भूमिका जाती का संतांच्याकडं, की संत हे संपूर्ण जे आहे ना हे चलन बोलत संतांच्या सत्तेने होतही नव्हे, सूर्य सुद्धा त्यांच्या सत्तेने. आणि त्याच्याही पुढे जाऊन भूमिका वाढवायला आमचे मेटकरी बाबा सांगतात. मग त्यांच्या संतांच्या देवाच्या भूमिकेने किंवा संतांच्या भूमिकेने, आणि तुम्ही म्हणता संत आणि तुम्ही एकच आहात, मी आणि सद्गुरु मूर्ती, भेद नाही का कल्पांती, ऐसे आभेद भावे जे बसती, ते ज्ञान पावती सर्व. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मित्र संत से भावे, असे भावे काय विचार केला तर ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आलेली आहे बघ, एरवी तरी माझी या भक्ता, काय संसार बाधेची व्यथा, काय समर्थाची कांता, पोरांना मागे समर्थाची लेकरे. कल्पतरूच झाडाखाली आपण बसलेलो आहोत, कल्पतरू. पण ही जगाची करावी हे कळायला पाहिजे आपल्याला. नाही त्याची करेल ते कल्पतरूचं झाड देत. गुरुजी एका दृष्टांत सांगतात त्या गाडग्याचा, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे Thank you.
आता मला म्हणजे थोडे दबतात मला थोडी म्हणजे काय थोडा वेळ द्यावा म्हणून नाही तर मला तर काहीच म्हणजे सांगायचं म्हणजे वेळच लागली अशी तयारी आहे सगळी या पोपट्यापासून अशा सानिध्यामध्ये आपण आहोत. या ठिकाणी आपण आपला चांगला या ठिकाणी विचार करायला पाहिजे आणि साधू संतांची आपल्यावर कृपा झालेली आहे ना त्या संतांच्याकडे आपण त्या मार्गाने चालायला पाहिजे. कारण कसं आहे तर आपल्या श्रीपाद बाबाचा रामदास बाबाचा जर विचार केला ना तर मी नेहमी एक गोष्ट सांगतो काही लोकांच्या पुढे आली असेल. श्रीपाद बाबा जर अनुभवायचे असले ना श्रीपाद बाबा एखाद्यावर असा प्रसंग यावा किंवा एखाद्या ठिकाणी रात्र व्हावी आणि त्याला एखाद्या ठिकाणी निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी एखाद्या ठिकाणी जावं आणि ते घर मोठं श्रीमंताचं आणि त्या श्रीमंताच्या घरी गेल्याच्या नंतर याने विनंती करावं मला जरा आजच्या रात्र या ठिकाणी जरा निवासाची सोय करून त्या मुक्कामाची आणि ते सगळ्या खोल्या ज्या आहेत ना खोल्या त्या सगळ्या पैशाने सोन्याने भरलेल्या आणि याला नेमकीच जागा मिळावा त्या सोन्याच्या खोलीमध्ये एक झोपवला भाऊ त्याला झोपल्याच्या नंतर त्याला रात्री झाली सकाळ उठला त्याला बाहेर काढल्याच्या नंतर असा पुढं निघाला त्याच्या लवलेस सुद्धा कुठं सोन्याचा चिकटला नाही. श्रीपाद बाबा आहे ना श्रीपाद बाबाचा साधा इतक्यात याच्यावर गेला पाहिजे कंडिशनवर. कारण का आपलं आहे ते आपलं आहे दुसऱ्याचं जे आहे ना ते आपलं नाहीये आपल्या प्रारब्धाने जे मिळालेलं आहे. बाबांचं प्रारब्ध होत ना मी स्वतः त्या जे घर होतो ना त्या मी नाही पाहिलं पण मी फक्त ऐकलं वरून असं घर चंद्रमौळी जसं काय आहे ना असं वरून पाऊस पडायचा पोती टाकायची बसायची. साधकांच्या मुंबईचे साधक मंडळी अशी म्हणायची की आपल्या सद्गुरूचं राहायला ठिकाण नाही काय आपल्या आयाचा उपयोग काय आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ती वास्तू उभ्या करण्याकरता प्रयत्न केला पण बाबा म्हणायचे तुम्ही कशाला अट्टास करता म्हणे माझं प्रारब्ध आहे ना मला बघू दे ना. म्हणजे पाच किती जे आहे ना करोडपतीने साधक होते बाबांच्या पुढे त्यांनी किती माया गोळा केली असते 1 किंवा 2 दिवस त्याच्याकडे आणि एखादी फार गरीब तिला जर भाकर नसेल ना जरी मिळत नसेल ना तिच्याकडे गेले ना तर तिचा दूध नसतं तिथे काय दूध आले तिच्याकडे गुळाचा एक चहा तो सुद्धा तेवढ्याच मापाने म्हणजे त्यांना असायचा. कारण त्यांचा भाव असा होता की कुणी लहानही नाही आणि कुणी मोठाही नाही सर्व जे काय आहे ना ती सगळी समान अशी त्यांची जी काही दृष्टी होती आणि अशा दृष्टीमध्ये ते संत आपल्याला भेटल्याच्या नंतर त्यांनी आपल्यावर काय केलं तर कृपादाने केले संती आणि कल्पांती सरेना असं जे काही कृपा त्यांनी आपल्यावर केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ना आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि विचार करून आपलं जे काही सर्व जे काय चाललेलं जे आहे ना सर्व चाललेलं हे सर्व त्यांच्या सत्तेनं चालतंय याच्यावर आपण आरूढ राहायला पाहिजे. मी फक्त आता टायमिंग बी संपलाय पण एक छोटासा शॉट घेतो म्हणजे आपल्या याच्यामधला गोकुळातला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने गोपाळ गोळा केले आणि गोपाळ गोळा करून म्हटले आता काय आपण इंद्राची पूजा करतो ना म्हटले आता इंद्राची पूजा नाही करायची गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजा करायची म्हटल्याच्या नंतर सगळा झाला परंतु इंद्राला बातमी कळली ना की बाबा हे दरवर्षी आपली पूजा करतात आणि आता यांनी बेत वेगळाच ठरवला. मग इंद्राने काय केलं म्हणले असं यांचं चाललंय ना बघू कसा ही सगळी गेली तिथं गोवर्धनाच्या तिथं आणि इंद्राने जे काही विजांचा कडकडाट आहे तो पाऊस तो जे काही सुरू केला ना म्हणजे याचे बघू आता काय आहे. आता भगवान कृष्ण होता करील ते काय नोय महाराज याने काय केलं गोवर्धन असा करकळीवर विचारला. गोवर्धन काय केला
करंगळीवर उचलला आणि गोपाळांना काय म्हणला, गोपाळांना म्हणला तुम्ही काठ्या लावा. आता गोपाळांना काठ्या लावायला लावल्या गोपाळांनी काठ्या. आता गोपाळांना काय वाटलं, हा एक भगवान श्रीकृष्णाच्या करगळी काय गोवर्धन हे कोणतं उभा राहतोय का, थांबतोय का, आपण काठ्या लावल्यात नाही आपण म्हणून तो उभा राहिलाय त्याचं, म्हणजे गोवर्धन तारा वर थांबलाय. मग भगवान श्रीकृष्णाने काय केलं, थोडं जरा करगळे खाली केली, ते खाली यायला लागलं. आणि म्हणजे लागली म्हणायला हो म्हणजे कृष्ण आरती खाली यायला लागली. जरा वेगळ्या बाजूने चाललंय आता हे सगळं. हा गोवर्धन जो उभा राहिलाय ना, हा गोवर्धन, याचं कारण एकच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून हे जे महात्मे सर्व जे काही येतील ना साधक, या आळंदीच्या ठिकाणी आणि एकत्र येतील ना, यांचं थोडं निवास व्हावं, कुठं काय व्हावं म्हणून त्यांनी काय केलं, थोडी करगळी लावली आणि हा गोवर्धन उभा केलाय. पण आता माझ्याकडेच गेलो, आता दुसऱ्याकडे काय नाही. मला वाटतं हे जे आहे ना, आता हे आम्ही बोलतोय, पण तुम्हाला सांगतो त्याच्या पुढचं जाऊन की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टी करता जावं ना, यांनी काय करावं, त्याच्या अंतःकरणामध्ये जावं आणि त्याला तयार करावं त्या गोष्टीला. त्याने आपलं, आणि मग आम्हाला मोठा आनंद व्हायचा. हा आम्ही गेलो ना, ते त्यांनी आम्हाला दिलं ना, म्हणजे हा जो काय आहे ना, हा जो त्यांनी 8 तास केला ना, हा सर्वांचा या ठिकाणी सर्वांनी त्या स्वरूपाला जाण्याकरता, मग हा सर्व जो 8 तास आहे परमार्थ तुमची शेवटपर्यंत जो आहे ना, तुमची दिंडी असेल, तुमची काकडा असेल, तुमचं भजन असेल, तुमचं प्रवचन असेल, तुमचं कीर्तन असेल, पण फक्त प्रश्नचिन्ह एक पाहिजे. फक्त कशा करता, एकच प्रश्न होता त्यांचा की जे गोष्ट तुम्ही करताना त्याला प्रश्नचिन्ह पाहिजे, कशा करता. तर आपण आपल्या आलोय कुठून आणि आपल्याला या ठिकाणी येऊन करायचे काय आणि आपल्याला नेमकं जायचं पुढे, आणि ते स्थळ जे आहे ना, ते स्थळ जे आहे ना, ते आपल्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचे. आणि एक संता ठाई लाभ पायी प्रपदाने केले संती कल्पने संत सेवा त्याची देवा उत्तम. तुमच्या सर्वांच्या कृपेने या ठिकाणी जी काही सेवा मी तुम्हाला मगाशी सांगितली, ह्या सालाची बाबा मगाशी म्हणले तुम्हाला फेटा देऊ का, नवीन फेटा म्हणजे कोणतरी म्हणलं की रंगीत फेटा पाहिजे. आता ह्या सालाची त्या सालाला, ह्या सालाची त्या सालाला कीर्तन. आणि आपल्या मधदेवांच्या आईच्या वर श्राद्धाला गेल्या वर्षी गेलो, त्यांनी एक फेटा दिला, नंदुभाऊने एक फेटा दिला. असे थप्पेला लागले, कीर्तनच नाही पुढं झालं नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, मला फक्त एकच सांगायचं आता, आपण इथं बसलेली जी सर्व जी मंडळी आहे ना,
आपण एक गोष्ट लक्षात घ्या बरं, फक्त जाता जाता लगेच आपण ज्ञानेश्वर माऊली करणार आहे. आपण आहे ना आपल्या गावाचं, आपल्या देवाचं आणि आपल्या भावाचं कधी अपेक्षा करू नका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पहा. आणि तो जे आहे ना त्याला काही कोणी काय नाव ठेवलं असेल, चित्रगुप्त म्हणा किंवा काय, 24 तासाचा 1 सेकंद सुद्धा दुटी बाजूला जात नाही. 24 तासाची दुटी आपल्यामध्ये त्याच्यात. आपल्याला वाटतं आपण काय करतो समजत नाही, पण 24 तासाची दुटी आपल्यामध्ये त्याची आहे. जागा राहून आपण साधू संतांच्या मार्गाला, चांगल्या महात्म्याच्या नावाला आणि कीर्तन आणि प्रवचन जर आपण बाकीच्या ठिकाणी पाहिले ना, आमच्या शेजारी गाव आहे ना, 25,000 रुपये कीर्तनाला. 25,000 30,000 30,000. काय कुठं चाललंय आता? आपण कसं काय आपल्याला कार्यक्रम कसे करता येतील? आपल्या स्वतःला कार्यक्रम जर करायचे म्हटलं, पैसे नाहीत आपल्याकडे. त्याचं आपलं आपण काम देतोय सोडून आपण याच्यात आलोय, पैसे तरी कुठं आणणार आहे? मग असा जर फॉर्मात जर चालला ना तर जमणार नाही. मग हे बाकीचे त्यांचं जाऊ दे, मरू द्या, त्यांचं नाही मला सांगायचं तुम्हाला. आपले जे काय आहेत ना कीर्तनकार, प्रवचनकार, बाबांच्या नाव कुणाला कुणी एखाद्याने फोन केला ना त्याला सांगू नका, काय मुखातून काही बोलून येऊ देऊ नका. श्रीपाद बाबाचं नाव कमी करू नका. त्यांना जाणीव आहे चांगली. अशी कोणी बिगर जाणीवेची नाहीयेत की तो एखादा महाराज आलाय त्याला जायला किती लागतील आणि यायला किती लागतील, त्याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाहीये. पण हा जो काही मागण्याचा जो आहे ना, ती गोष्ट नाही ना त्या महात्म्याला, त्याने जर पुन्हा कोण जर काही घेतलंच नाही, अख्खं आयुष्य गाडलं, त्याने किती जमावलं असतं. आपण त्यांचा वारसदार आहोत ना, त्या पद्धतीने एक तुम्हाला हा संदेश मला सांगायचं काही कारण नाहीये, पण तुम्ही आपली म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही राग मानून घेऊ नका. सर्वांच्या चरणी विनंती करतो. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली Thank you.